आडगाव पोलिसांची कारवाई, 9 मोटरसायकल जप्त. मोटरसायकल चोरटा जेरबंद, 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. नाशिकमधील आडगाव पोलिसांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात मोठी कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 9 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून सुमारे 4,05,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत आणि पंचवटी विभागाचे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी आडगाव पोलिसांचे गुन्हेशोध पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार मनोज परदेशी आणि पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांना गुप्त माहिती मिळाली. धात्रक फाटा परिसरात एक इसम चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने तात्काळ सापळा रचला. संशयित इसमाकडे चुकीचं वाहन क्रमांक असलेली मोटरसायकल आढळून आली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपले नाव शेख हसन शेख इक्बाल, वय 27 वर्ष असं सांगितलं. तो मोटरसायकल फिटर असून अंबड लिंक रोडवरील लकी मोटर गॅरेज येथे सध्या राहत आहे. तो मूळचा इस्लामपूर तालुका मालेगाव येथील असल्याचे चौकशीत समोर आले. पुढील चौकशीत आरोपीने आडगाव, सातपूर तसेच नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून TVS ज्युपिटर, होंडा युनिकॉर्न, बजाज पल्सर, सुझुकी एक्सेस तसेच हिरो कंपनीच्या विविध गाड्यांसह एकूण 9 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 142/2026 आणि सातपूर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 338/2026 अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून इतर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली आहे. ब्युरो रिपोर्ट, सत्यवार्ता मराठी, नाशिक. आडगाव पोलीस स्टेशनची एक TVS कंपनीची ज्युपिटर गाडी चोरीला गेली होती. आम्हाला गोपनीय बातमीदाराकडून आमच्या तपास पथकाचे जे अंमलदार आहेत, हेड कॉन्स्टेबल परदेशी, गोसावी, त्यांच्या टीमला अशी माहिती मिळाली की एक जण ती चोरीची गाडी विकायला येणार आहे. त्या माहितीवरून यांनी एका आरोपीला अटक केलेलं आहे. आरोपीचं नाव शेख हसन शेख इक्बाल आहे. तो मूळ राहणारा मालेगाव, इस्लामपूर मालेगावचा आहे, जो सध्या आपल्या इथे अंबड लिंक रोडवर लकी मोटर गॅरेज येथे फिटर म्हणून काम करतो. त्याच्याकडून आपण एक गाडी रिकवर केली आणि जेव्हा आपण तपास पुढे सुरू केला तर आपल्याला या गाडी व्यतिरिक्त आणखी 8 गाड्या मिळून आलेल्या आहेत. तो गाड्या चोरी करतो आणि त्यांचे नंबर्स बदलून इकडे तिकडे विकत असतो. आपल्याकडची एक गाडी, सातपूरची एक गाडी शोधून झालेली आहे, म्हणजे मिळालेली आहे माहिती. इतर गाड्या कुठल्या कुठल्या चोरलेल्या आहेत, ज्या 7 गाड्या आहेत, त्याचा तपास सुरू आहे. त्याची पोलीस कस्टडी घेतलेली आहे. पुढील तपासात आणखी गाड्या रिकवर होण्याची शक्यता आहे. ह्या वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी जिथे ठेवलेल्या होत्या तिथून आपण हस्तगत केलेल्या आहेत. विकलेल्या नव्हत्या, एक विकायला आला होता आणि एका ठिकाणी ठेवलेल्या होत्या त्यांनी. विकायचा, तो विकायचा, नंबर बदलून स्वस्तमध्ये विकायचा. तपासामध्ये जर निष्पन्न झालं तर आपण त्यांना पण आरोपी बनवू. हा आपल्याकडचा आरोपी नाही आहे. याचा रेकॉर्ड तपासून आम्ही बघतो हा तिकडे सातपूर किंवा इतर ठिकाणी मालेगावच्या आरोपी म्हणून आहे का. जर असेल तर मग तिकडचा पण रेकॉर्ड आपल्याला मिळून जाईल.